सुंदर असं बजेट आणलेलं आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी रोहित मी लावले स्तंभ त्यांनी मांडले आणि त्याचे उपस्तंभ मांडले. म्हणजे मी काढू का मग? सायंटिफिक बजेट मला एबीपीचं बोलते नाही एबीपीचं नाही खाली होत नाही मी कहा ना तिकडून हात काढून गुण पुढे करणार हा आवाज आला पाहिजे मागून बोलतो त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलंय ते सर्वात स्वागतार्ह गोष्ट आहे. जे लोक रेग्युलर कर्जचा परतावा करतात त्यांच्यासाठी सुद्धा प्रोत्साहनपर योजना त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. आमच्या पशुसंवर्धन खात्यासाठी त्यांनी आमची ग्रामीण उद्योजक योजना स्वीकारलेली आहे आणि त्याचं पण त्यांनी आज जाहीर केलेली आहे. तसेच लाखपती दिदी आणि ग्रामीण सडक योजना मला सगळ्यात सुंदर योजना वाटली की 1000 लोकसंख्येच्या गावांना सिमेंट रस्त्याने जोडण्याची योजना जाहीर केलेली आहे. पांदण रस्त्यांना यंत्रसामुग्री वापरून पांदण रस्ते करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचा मालाला न्याय मिळावा याच्या संदर्भामधल्या एक चेन उपलब्ध करून देण्याची त्यांनी आज जाहीर केली आहे. सर्व अत्यंत सर्वांकष असा बजेट मांडलेला आहे. त्या बजेटचं मी मनापासून स्वागत करते आणि हे बजेट महाराष्ट्राला 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याकडे फार मोठं योगदान. पण 2100 रुपये कधी करणार असा एक प्रश्न होता. या अर्थसंकल्प अधिवेशनात तरतूद होईल अशी एक शक्यता होती. मला नाही कुठे त्यांनी बोलण्याचं ऐकण्यात आहे. योजना बंद करणार अशा प्रकारचा विरोधक बसवत होते. त्यांच्या आज पाणी पडलंय त्यांच्या प्रयत्नावर आणि लाडकी बहीण लखपती होण्यासाठी फ्रेम मध्ये येते आणि ही लाडकी बहीण एक उद्योजक माझी ग्रामीण भागातली याच्यासाठी काम करणार आहोत. तर मला वाटतं एकदम सगळं स्वागत आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.